शेतकरी मित्रांनो, वार आहे रविवार आणि रविवारी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वातावरण कसं असेल? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल, की तुमच्या भागामध्ये वातावरण कसं असणार आहे. शेतकरी मित्रांनो, दिवसभर जे वातावरण असणार आहे, ते उन्हाचं असणार आहे आणि आपण जर बघितलं, तर संध्याकाळी वातावरणामध्ये 6 वाजता बदल होणार आहे आणि आपण बघूया संध्याकाळी 6 वाजता कोणकोणत्या भागामध्ये वातावरण आपल्याला दिसतंय पावसाचं. तर आपण सर्वात आधी महाबळेश्वर परिसर जर बघितला, तर महाबळेश्वरमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर चिपळूणमध्ये, त्याचबरोबर आपण संगमेश्वरमध्ये, येल्लोरमध्ये, राजपूर, रत्नागिरी, मेरबी, विजयदुर्ग, देवगड, त्याचबरोबर मालवण या संपूर्ण परिसरामध्ये आहे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर कणकवली, घरगुटी परिसर बघितला, तर येथे काही प्रमाणात म्हणजे थोड्याफार प्रमाणात त्या भागात पाऊस पडू शकतो. आपण जर निपाणी परिसर जर बघितला, निपाणी, त्याचबरोबर कोल्हापूर, इचलकरंजी, त्याचबरोबर सांगली, तासगाव, ईश्वरपूर, विटा, कराड, मायनी म्हणजे या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस पडू शकतो. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. व जास्त प्रमाणात नाही, पण थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. बारामती, दौंड, शिरूर हा जर परिसर बघितला, तर येथे ढगाळ वातावरण तर आहे, पण कुठलाही पाऊस या भागामध्ये होणार नाहीये. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अहिल्यानगरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. अहिल्यानगरमध्ये आपण जर बघितलं श्रीरामपूर, इकडं पाथर्डी, तर या परिसरात ढगाळ वातावरण आहे. वैजापूर, पण पाऊस नाही. इथं वैजापूरमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर मनमाडमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. मालेगावमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. धुळ्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. पण पाऊस या भागात होणार नाहीये. अंमळनेर, शिरपूर, त्याचबरोबर जळगाव, पाचोरा, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण या परिसरात कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर परतूर, जिंतूर, मेहकर, चिखली, अ, कामगाव, त्याचबरोबर अकोला, वाशिम, हिंगोली, पुसद, अरणी, यवतमाळ या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. अमरावतीमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. अरबी, त्याचबरोबर आपण जर वर्धा परिसर बघितला, हिंगणघाट, त्याचबरोबर नागपूर परिसर बघितला, म्हणजे या भागांमध्ये म्हणजे कोरडं म्हणण्यापेक्षा ढगाळ वातावरण आहे. पण पाऊस नाहीये, हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर नागपूर परिसर बघितला, रामटेक, नागपूर, तर या परिसरामध्ये जोरदार नाही, पण मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. उमरेडमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर ब्रह्मपुरी येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर भंडारा येथे देखील पाऊस पडणार आहे. जास्त नाही, पण पडणार आहे पाऊस कमी प्रमाणात. गोंदियामध्ये देखील पाऊस होणार आहे. आता खाली जर आपण चंद्रपूरमध्ये जर बघितलं, तर येथे ढगाळ वातावरण असणार आहे. पण कुठलाही जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात नसणार आहे. छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला, तर येथे देखील पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, त्याचबरोबर कन्नड, इ देवळाली, गंगापूर या भागांमध्ये, भुगूर, पाथर्डी, शिरूर कासारमध्ये म्हणजे पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आता शेतकरी मित्रांनो, हा जून जो महिना आहे, या महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण जे असणार आहे, ते अत्यंत कमी असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची खूपच गरज आहे आणि उन्हाचं देखील प्रमाण म्हणजेच पाऊस जो असणार आहे, तो 16-17 तारखेच्या पुढेच महाराष्ट्रामध्ये सुरू होऊ शकतो. म्हणजे जास्त प्रमाणात नाही, पण कमी प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस का होईना महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये होऊ शकतो. येणाऱ्या 16-17 तारखेच्या आसपास हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि आता ज्या भागांमध्ये वातावरण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच ज्या भागात हलका मध्यम पाऊस आहे, तिथं वारं देखील जास्त प्रमाणात असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि तुमचं या व्हिडिओबद्दल काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. आणि सर्वात आधी एक विनंती आहे, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.